तर तुम्ही त्यांना फिरू कसं देताय? ठोका, हात पाय तोडा आणि घरी बसवा. बॉडी बनवणं, फोटो काढणं, सेल्फी काढणं, निळा गमछा टाकून जाऊन नारे लावणं. तुम्ही आणि मी काय शाहरुख खान आणि ऋतिक रोशन दिसतो का? फाटके पक्ष आहेत, फाटका समाज आहे. त्याला तिकडच्या तिकडे टाकून द्या की आपली लायकी काय. सुजात आंबेडकरला इतकं आक्रमक तुम्ही कधी पाहिले नसेल. युवकांना आव्हान करताना सुजात आंबेडकर इतके का संतापले? मोर्चामध्ये निळा गमछा टाकून बाईकवर फिरणे, सेल्फी काढणे, फोटो काढणे हे आपलं काम नाही. मी शाहरुख खान, ऋतिक रोशन दिसतो का? आपले थोबाड बघून पक्षाला 4 मतं वाढणार नाहीत. आपला पक्ष फाटका, समाज फाटका म्हणून आपल्यावर टीका करण्यात येते. तुम्ही गप्प कसे बसता? त्यांना लायकी दाखवा, ठोका, हातपाय तोडा, त्यांना घरी बसवा. सुजात प्रचंड संतापले. की युवक म्हणजे काय, तरुण म्हणजे काय, आपलं काम काय, आपली भूमिका काय? बॉडी बनवणं, फोटो काढणं, सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही. मोर्चामध्ये नुसता निळा गमछा टाकून जाऊन नारे लावणं, बाईकवर काढून फिरणं आपलं काम होत नाही. आपल्याला भूमिका समजायला लागतात, आपल्याला विचार समजायला लागतात. जर तुम्ही शमीबाताईंचे, बाळासाहेबांचे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे नेले नाही तर लोक सुटणार आहेत का आपल्याला? नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं? फोटो काढायचे असतात, सेल्फी काढायचे. आता खरं खरं सांगा, तुम्ही आणि मी काय शाहरुख खान आणि ऋतिक रोशन दिसतो का? की आपले कोमाडे बघून 4 मतं वाढणार आहेत पक्षाची? नाही. मग पक्षाची मतं कशाने वाढणार आहेत? विचार मांडून, भूमिका मांडून, पक्षाने काय काय काम केले ते मांडून. ते मांडायला आपण तयार आहोत का? नाही. ते आपण घेऊन जायला तयार नाही. तर युवक म्हणून आपली भूमिका काय, आपलं काम काय आणि या चळवळीला, या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायची आज खूप गरज. त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार घडला होता शमीबाताईंच्या. काँग्रेसची काही लोक होती, त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता, खूप घाणेरडा आरोप केला होता. ती वंचितचे बी टीम आहे, भाजपकडनं पैसे घेतात, गरीब उमेदवार आहेत, फाटके उमेदवार आहेत, फाटके पक्ष आहेत, फाटका समाज आहे. त्यांच्याकडे 4 गाड्या घेऊन द्यायची, फिरायची लायकी नाही. 40-20 गाड्या घेऊन कशा फिरतात? आता माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेता? तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कसं बसता? पुढच्या वेळेस कोणी आता भाषण केलं तर चाल्या तिकडच्या तिकडे टाकून द्या की आपली लायकी काय. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातले काही सिनियर मंडळी होते, आपल्यातले काही प्राध्यापक लोक होते, ते बहुतांच्या बहुतांमध्ये प्रचार करत फिरत होते की आता कुठे पण त्यांना मतदान द्यायचं का? आता ह्यांना मतदान द्यायचं का? सगळ्यात पहिले मला एक सांगू इच्छितो तुम्हाला की जी बौद्ध मंडळी, जी आपल्यातली मंडळी तृतीयपंथीवर्ग असल्यावर भेदभाव करतात ते आंबेडकरवादी आणि बौद्ध बिलकुल नाही. ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी मुद्दा की जर असा प्रचार करत तुमच्या उमेदवारांबद्दल, तुमच्या समीबाताईंबद्दल असा प्रचार करून कोण फिरत असेल तर तुम्ही त्यांना फिरू कसं देताय? ठोका, हात पाय तोडा आणि घरी बसवा. फिरू नका लोकांना. आणि इकडचं तरुण मंडळींना माझा खास मुद्दा आहे. 5-6 म्हातारे फिरत होते, तुम्हाला काही नव्हतं झालं त्यांचं उकडायला. तू आपले बुद्धों से सुलझ नहीं सकते तो आरएसएस बीजेपी से घंटा लढणे आले हो. मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. आपल्या सर्वांसमोर खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला हात भरून चालणार नाही. आपल्याला आक्रमकतेने, आपल्याला जोशाने, आपल्याला ताकदीने लढायचंय.